हॅलो, नमस्कार. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी निघालेली आहे माझ्या माहेरी. तर सकाळी-सकाळी मी माहेरी चाललेली आहे. तर काम आहे थोडंसं. लगेच मला परत यायचं आहे जाऊन. तर सकाळचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत. तर मी सकाळी-सकाळी 9 वाजता आईच्या घरी पोहोचले. तर आईनं चुलीवरची मस्त अशी खमंग चुलीवरची भाकरी बनवली होती आणि आमच्या नावचा पण स्वयंपाक बनवला होता. तर तिची ह्या 2 भाकरी भाजायच्या राहिल्या होत्या, तर मी असं भाजत होते. तर ह्या आईनेच भाकरी बनवल्या होत्या, तर 2 भाजायच्या राहिल्या होत्या, तर मला भाज म्हणले आणि तिला दुसरं काहीतरी काम लागलं. मस्त अशा चुलीवरच्या भाकरी बनवल्या होत्या खमंग. आईच्या हातची भाकरी खूप टेस्टी आणि आणि चुलीवरच्या खमंग भाकरी. माझी बहीण पण आहे छोटी इथंच माहेरी, तर तिनं ते कानातले बघत होती बाहेर, कानातले आला होता, तर तिनं कानातले 1-2 जोड घेतलेले आहेत. तर माझ्या वडिलांचं घर आहे ते मारुतीच्या समोरासमोर आहे. मारुतीचं अंगण आणि आमच्या वडिलांचं अंगण एकच आहे. तर ही आहे माझ्या काकाच्या मुलीची मुलगी, म्हणजेच माझ्या चुलत बहिणीची मुलगी. तर तिला मी असं किती उठवत होते, अजिबात उठत नव्हती. किती असं खेळवत होते, तर अजिबात तिने उठली नाही. गप्पा गोष्टी आमच्या झाल्या काकूच्या आमच्या आणि चहा वगैरे घेतला. तर आम्हाला जायचं होतं शेतामध्ये. तर मी माझ्या वडिलाच्या घरी आले. पण माझ्या वडिलाला वारून 3 महिने झालं. तर वडील नसण्याचं दुःख खूप आहे. पण आमच्या आईसमोर आम्ही हसत खेळत राहतो. कारण तिला जास्त आठवण येऊ नये म्हणून. आम्हाला पण भरपूर दुःख होते. तर ही आहे माझ्या वडिलाचं पूर्ण हे शेत. कापूस आहे, पण पूर्ण यावर्षी पावसाने गेलाय आणि ही वेल आहे. माहेरी निघालं म्हणजेच वडिलाची आठवण खूप येते. निघालं तेव्हापासून रस्त्यानं सारखं खूपच आठवण येते. वडील नसण्याचं दुःख खूप. कधीच आयुष्यामध्ये दुःख न देणारे माझे वडील मात्र आयुष्यभराचं दुःख देऊन गेलेत. बाहेरून सगळं छान दिसते, पण मनाचा एक कप्पा 24 तास माझ्या वडिलांसाठी रडत असते. खरंच वडील नसले तर खूप असं पोरकं वाटते. शेतात आली आठवण, घरी गेलं आठवण, आमच्या घरी आलं तरी पण आठवण, आठवण काही कधी जात नाहीत. तर ही आहे माझी आई. खूप दुःख होते, पण आईकडे बघून सावरावं लागते. डोळ्यात पाणी येते, पण आम्ही रडलं म्हणजे आई पण जास्त रडते. आई तर सारखं रडतच असते वडिलाच्या आठवणीमध्ये. तर हे माझ्या वडिलाचा कापूस आहे, पूर्ण यावर्षी पाण्यात गेलेला आहे. माहेरी निघालं म्हणजे पोटात गोळा येतोय. सारखं वडिलाची आठवण येते. तर माझ्या वडिलाला जाऊन 3 महिने झालेले आहे आता. आता सध्या बोलताना पण माझा कंठ असा दाटून येतोय. बोलता येत नाही खरंच. असो, वडिलांची आठवण तर आयुष्यभर असेलच. तर हे दोडके आहेत. तर हे पारशे दोडके आमच्या इकडं असं बोलतात. याची भजी ही छान होती. आईने पण एवढे असं मला दोडके तोडून दिलेले आहेत. मी नको म्हणत होते, तरी पण घेऊन जा म्हणत होते. तर हे पेरू आहेत, बघू शकताय. तर भरपूर सारे असे पेरू आलेले आहेत आणि हे पेरू खूपच असे एकदम गोड पेरू आहेत. असं कच्चे पेरू खाल्ले तरी पण कितीतरी असं खावंसं वाटते. तर जास्त पिकलेले नाहीत, तरी पण खूप छान लागतात. असं एकदम गोड पेरू आहेत हे. भरपूर सारे असे पेरू आलेले आहेत. छोटे-छोटेच झाड आहेत, पण पेरू भरपूर आलेले आहेत. तर मी असं 2 पेरू खाल्लेले आहेत. खूप खावंसं वाटते, पण कच्चे पेरू असल्यामुळे जास्त खाल्ले नाहीत. बघू शकताय मस्तच असे पेरू. शेतात फिरले सगळीकडे आणि मग घरी आले. घरी आले तर मला तुळशीचं लग्न करायचं होतं. तर वेळ झाला होता. संध्याकाळचे 8 वाजलेले होते. अशी छोटीशी माझी तुळशीची पूजा करून मी तुळशीचं असं लग्न केलेलं आहे. शुभमंगल सावधान. आम्ही दोघांनी मिळून तुळशीची पूजा केलेली आहे. मुलं तर आता बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली आहेत.